नमस्कार. आजच्या कवितेचं नाव आहे गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा घरी आला वाजत गाजत, आम्ही सगळे होतो व्यस्त स्वतःला मिरवत. सुरुवातीला लगबग बाप्पाच्या आगमनाची, क्रिएटिव्हिटीने बाप्पाची आरास सजवण्याची. बाप्पा घरी आले नि सगळे वातावरण प्रसन्न झाले. बाप्पाच्या आरती पूजा आणि सेवेत मन निर्मळ झाले. आप्तेष्टांना भेटण्यात दिवस सुंदर व्यतीत झाले. मोदक लाडू प्रसादाच्या घमघमाटाने घर भरून गेले. आता वेळ आली बाप्पाला निरोप देण्याची, पुढच्या वर्षी परत ये हक्काने असं सांगण्याची. यावेळी मात्र एक चमत्कार झाला. बाप्पा माणसाशी बोलू लागला. 10 दिवस मनोभावे तू माझी पूजा अर्चा केलीस, आनंदात हसत खेळत सेवा तुझी अर्पिलीस. हा सगळा भक्तिभाव वर्षभर ठेवू शकशील का? दारू आणि सिगारेटपासून कायमचा दूर राहू शकशील का? ढोल ताशाच्या गजरात सहजतेने नाचशील का? मद्याला स्पर्श न करता मिरवणुकीत सामील होशील का? कुठेही जात नाही देव सतत तुझ्या सोबतच असतो. कुठेही जात नाही देव सतत तुझ्या सोबतच असतो. कधी गणपती, कधी सरस्वती, तर कधी दुर्गा, सर्वत्र तोच तो असतो. चेतनेचा स्तर वाढवून सतत आनंदी सकारात्मक राहशील का? मनातल्या नकारात्मकतेची विल्हेवाट कायमसाठी लावशील का? एकमेकांना मदत करा, प्रेमाने गोडीने वागा. एकमेकांना मदत करा, प्रेमाने गोडीने वागा. 4 दिवसांचे जीवन आपले सोडून द्या आता त्रागा. वचन दे मला, वचन दे मला, नेहमी असाच आनंदी उत्साही सकारात्मक राहशील ना? नेहमी असाच आनंदी उत्साही सकारात्मक राहशील ना? देव हा माणसातच आहे या शिकवणीला अंमलात आणशील ना? देव हा माणसातच आहे या शिकवणीला अंमलात आता आणशील ना? धन्यवाद.